परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरुपौर्णिमेच्या या पवित्र मंगलमय दिवसात प्रत्येक साधक आपल्या गुरुमाऊलीच्या स्मृतिगंधात न्हाऊन निघत असतो. त्यांचं गुणवर्णन, त्यांची शिकवण यांची जणू उजळणीच होत असते. आज मंडळातर्फे मी सौ विद्या अनिल साखळकर आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गुरुनमनाच्या ओव्याने करूया. ओव्या सादर करतील डोरले केंद्रातील सद्भक्त सौ आरती वहिनी पोतकर. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरोनिया पुष्पांजुळी अर्घ्यू देव अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळूनि नूपुरे लेऊ सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळ्या आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी तेथे अहम हा धूप जाळू सोहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा देऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंबलोण पायातया या श्री गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय।
सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अखंड आनंदात राहणारे, आत्मज्ञानाच्या सुखात सतत रममाण असणारे आणि जे केवळ मूर्तिमंत ज्ञान स्वरूप आहेत असे आहेत आपले सद्गुरू। सुखदुःखाच्या पलीकडे ज्यांचं स्वरूप आहे, सर्व चराचराला जे व्यापून राहिलेले आहेत, तरीही सर्व साक्षीभूत आहेत असे आहेत आपले सद्गुरू। कमलपत्राप्रमाणे सर्वातून अलिप्त, महावाक्याच्या बोधात अखंड राहणारे आणि त्रिगुणांच्याही पलीकडे असणारे आपले सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ। पूर्वपुण्ये फळा आली, गुरुदेवे कृपा केली। खरोखरच जन्मजन्मीच्या पुण्यसंचयामुळे या सद्गुरूंनी आपला अंगीकार केलेला आहे, आपल्यावर कृपा बरसते आहे। अशा या सद्गुरूंना आपण आत्मत्वे वंदन करूया आणि त्यांच्या चरणी समर्पित होऊया। परमपूज्य स्वामी माधवनाथांना मी प्रथम पाहिलं ते साल 81-82 होते। प्रथम दर्शनी त्यांच्यातील देवत्व मला जाणवले। सुंदर व्यक्तिमत्व, मधुर भाषण, सुहास्य वदन, डोळ्यातून अखंड बरसणारी करुणा, ती दृष्टी समोरच्या व्यक्तीला अंतर्बाह्य न्याहाळत आहे अशीच होती। प्रथमच मी अशी व्यक्ती पाहत होते। त्या क्षणाला मनात निश्चयही झाला की ही सद्गुरू पावलं जीवनाच्या अंतापर्यंत सोडायची नाही आणि स्वामीजींवर श्रद्धा जडली। 4 एप्रिल 1986 साली परमपूज्य स्वामी माधवनाथांनी मला गुरुकृपांकित केले। ध्यानानंतर मला म्हणाले, आज अनुग्रहाचा दिवस नव्हता, पण तुझा भाव पाहून मी तुला अनुग्रह दिला। स्वामीजी हे प्रपंच परमार्थरूप कसा करता येतो हे सांगणारे महायोगी, महाज्ञानी संत होते। स्वतःची नित्यकर्म चोख करताना ध्यान नामादी साधना यांची सांगड कशी घालता येते आणि जीवनाचं चरमलक्ष कसं गाठता येतं हे स्वतः जगून त्यांनी इतरांना प्रबोधन केले। स्वामीजींनी सर्वांना प्रेमच दिले। प्रेमरज्जूंनी त्यांनी साधक विश्वाला आपल्याशी जोडले होते। निष्काम प्रेम करणं हा त्यांचा जणू स्थायी भावच होता। कोणती व्यक्ती आली तरी तिला गुणदोषासहित ते स्वीकारत होते। लहान मोठा भेदभाव नव्हता, परंतु विशेष लक्ष मात्र तरुण पिढीकडे होते। तरुण आणि समंजस अशा मंडळीतून त्यांनी साधक विश्व निर्माण केलं। तरुण पिढीत एक जिद्द असते, चिकाटी असते, नवीन काही स्वीकारण्याची तयारी असते। याचा उपयोग परमार्थात कसा करून घेता येईल याचा त्यांनी विचार केला आणि तरुण मुलामुलींची फळीच निर्माण केली। स्वतः साधकाचं जीवन जगून आपल्या आचरणातून साधकाचं जीवन कसं असावं याचा आदर्श पाठच तरुण पिढीपुढे त्यांनी ठेवला। आपण जगतो ते जीवन परमार्थाने कसं फुलवायचं हे त्यांनी शिकवलं। संसारात रमण्यासारखं काही नाही। संसार मुळीच नासका, जाणोनी करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो। असं असलं तरी प्रपंच करावा, संसार असावा ही भगवंताची इच्छा दिसते म्हणून करावा, पण परमार्थासहित करावा। प्रपंच सुखे करावा, परी परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे। हे समर्थांचं वचन तरुण पिढीच्या मनावर त्यांनी ठसवलं। स्वामीजी नेहमी म्हणायचे, प्रपंच सहज होतो, परमार्थ करावा लागतो। या नरदेहाचं चरमलक्ष काय आहे हे ते सांगत राहिले। जीवनाचं चरमलक्ष स्वरूपदर्शन व आत्मदर्शन हेच आहे। मानवी जीवनाची इति कर्तव्यता हीच आहे हे ते सतत त्याच मंडळींसमोर सांगत राहिले। त्यासाठी लागणारी मुख्य सोहम ध्यान साधना त्यांनी शिकवली। स्वामीजींचं जीवन हे नेमस्त, नियमित आणि संयमी होते। घड्याळाच्या काट्यावर सगळे व्यवहार ठरलेले होते। सुखदुःखाचे किती वादळे येवोत, स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी प्रवचनात कधी खंड पडला नाही।
मुलांच्या विवाहाच्या वेळीही नेहमीच्या वेळेत ज्ञानेश्वरी सांगितली गेली. हा तो नेमस्तपणा. ज्ञानेश्वरी हे त्यांचं जीवन होतं. म्हणूनच जीवनातून ज्ञानेश्वरी वजा केली की अर्थशून्य जीवन राहतं असं स्वामीजी म्हणायचे. म्हणूनच ज्ञानेश्वरी 40 वर्ष अखंडपणे सांगितली गेली. हे सर्व आत्ता बोलायला खूपच सोपं आहे, पण या माऊलीने ते करून दाखवले. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे असे त्यांचे वर्तन होते. स्वामीजी ज्ञानेश्वरी जगले असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वरीतील स्थितप्रज्ञ लक्षणं, उत्तम पुरुष लक्षणं, दैवी गुण हे त्यांनी स्वप्रयत्नाने अंगी बाणवले होते. त्यांच्या केवळ दर्शनाने साधकात पालट घडे. केवळ त्यांच्या असण्याने ध्यानाला बसण्याची प्रेरणा मिळेल. कित्येक साधकांची जीवनपुष्प इथे सुगंधित झाली. सतत चंदनासारखं झिजून साधक वर्गाला उद्धरायचं हेच एक ध्येय मनाशी बाळगून आनंदवनभुवनाचं सुंदर विशाल स्वप्न पाहणारे आपले सद्गुरू स्वामी माधवनाथ. स्वामीजींच्या या विशाल कार्यात सौ सरलाताईंची साथ फारच मोलाची आहे. स्वामीजींचं स्मरण केलं की सरलाताईंनाही स्मरावं असं सुंदर, शांत, प्रेमळ व्यक्तिमत्व. संसारिक जीवनाला परमार्थाची उंची कशी प्राप्त करून द्यायची याचा आदर्शच सौ सरलाताईंनी घालून दिला. या माऊलीला आठवलं की मन विस्मयाने भरून जातं आणि या माऊलीच्या पदकमली मस्तक स्थिर होतं. आजचं पहिलं गुरुस्तवन ऐकूया. पावसजवळ टोरले या गावी मकरंदनाथांच्या आशीर्वादाने 2001 पासून माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचं केंद्र चालू आहे. त्या केंद्रातील सद्भक्त ज्ञानेश पोतकर हे गुरुस्तवन सादर करतील. यांनी MBA करून LLB केलं आहे. आता LLM करत आहे. सर्वच पोतकर परिवार स्वामीमय झालेला आहे. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा, परमपुरुषा आत्माय रामा. अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न बसे. जे वेदांसी साकडे, जे शब्दासी कानडे, जे सच्चिष्यासी रोकडे अलभ्य धाव. दासबोधातल्या या 5व्या दशकातील पहिल्या गुरुनिश्चयनाम समासात सद्गुरूंचा जय जयकार करताना समर्थांनी सुरुवातीलाच म्हटले आहे की पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मारामा, सद्गुरुराया तुमचा महिमा शब्दातीत आहे. वाणीने वर्णन करणे खरोखरच शक्य नाही, असे तुमचे व्यक्तिमत्व असीम आहे. समर्थ पुढे म्हणतात, वेदना सुद्धा कठीण, शब्दांच्या पलीकडे असे वर्णन करायला दुर्लभ असलेले तुमचे एकूणच अस्तित्व तुमच्या परमशिष्याला मात्र सहजपणे लागते. असेच माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी मकरंदनाथ यांच्याच कृपा आशीर्वादामुळे मला गुरुस्तवन करण्याची संधी प्राप्त झाली. आणि हे गुरुस्तवन मी आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या सद्गुरूंना अर्पण करतोय, हे माझे परम भाग्य. स्वामी माधवनाथांकडे आते व आजोबांनी प्रथम यावयास सुरुवात केली. त्यानंतर आते व आईबाबांसोबत मी घरातील सर्वजण व इतर नातेवाईक यावयास लागले. त्यानंतर विविध कार्यक्रमांसाठी रत्नागिरीहून पुण्याला येणे होत असे. लहान असल्यामुळे हे कार्यक्रम कसले आहेत ते कळत नव्हते, पण त्यावेळी स्वामी माधवनाथ यांच्याकडून हातावर खडीसाखर घेतल्याचे आठवते. त्याचप्रमाणे अध्यात्म मंगलधाम येथील कार्यक्रम संपल्यावर स्वामी माधवनाथ खाली येत असता सर्व साधक हात जोडून उभे असायचे व स्वामीजी जवळ येत तशी प्रत्येकाची अगदी आपुलकीने चौकशी करीत असत, हे सुद्धा चांगलं आठवतं. स्वामी मकरंदनाथ सुद्धा जेव्हा कार्यक्रमाला येतात अथवा समारोपानंतर निघतात तेव्हा ते दृश्य कायम आठवते. मला खऱ्या अर्थाने केंद्र म्हणजे काय हे समजले 2001 साली, जेव्हा मी स्वामी मकरंदनाथांना प्रथम पाहिले. त्यांच्या प्रेमळ दृष्टीने मी आपोआपच नतमस्तक झालो. 2001 साली आमच्या डोरले रत्नागिरी येथील घरी केंद्र सुरू झाले. त्यानंतर गुरुपौर्णिमा उत्सव व इतर कार्यक्रमांसाठी पुण्याला जाणे सुरू झाले. गुरुपौर्णिमेचा उत्सव म्हणजे एक वेगळी पर्वणीच असायची. 2006 साली मी प्रथमच भुगाव साधना शिबिरात सहभागी झालो होतो. त्यावेळी परमपूज्य स्वामीजींनी आम्हाला सोहम साधनेविषयी मार्गदर्शन केले.
प्रथमच सलग 2 दिवस सद्गुरू सहवास मी अनुभवला. याचे शब्दात वर्णन करणे खरोखरच कठीण आहे. 2004 साली परमपूज्य स्वामी मकरंदनाथ आमच्या घरी आले. सद्गुरूंचे पाय आमच्या घराला लागल्याने आम्ही सर्व आनंदित झालो होतो. सोबत अनेक ज्येष्ठ साधक मंडळी सुद्धा होती. त्यावेळी घरातील वातावरण प्रसन्न, पवित्र व चैतन्यदायी असे होते. त्यावेळेस परमपूज्य स्वामीजींनी आमच्या घराच्या गच्चीवरती सकाळी सोहम साधना करून घेतली. सद्गुरूंचा साधकाच्या घराला पदस्पर्श होतो तेव्हा तो क्षण म्हणजे साधकासाठी जणू दिवाळीच, असा अनुभव त्यावेळी मला आला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना डिसेंबर 2008 साली स्वामीजी आमच्या डोरले येथील केंद्राच्या वर्धापन दिनी आले असताना मला स्वामीजींनी आमच्या ध्यान मंदिरात अनुग्रह दिला. खऱ्या अर्थाने माझ्या आध्यात्मिक आयुष्याची तेव्हा सुरुवात झाली. पुढे मास्टर्स डिग्रीसाठी मी पुण्यामध्ये आलो. परमपूज्य स्वामीजींच्या सूचनेनुसार गिरीशदादा कुलकर्णी व त्यानंतर खळदकर काका यांच्याकडे राहण्याची सोय झाली. अध्यात्म मंगलधाम येथील रविवारी होणाऱ्या केंद्रांना मी जात असे. केंद्रात बसलो असता परमपूज्य स्वामीजींची दृष्टी माझ्यावरच आहे व ते मला उपदेश करत आहेत असेच वाटे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बसवू पावले श्री गुरूंची. या श्लोकावरती स्वामीजींनी केलेले मार्गदर्शन मला चांगलेच आठवते. त्यावेळी व आज सुद्धा परमपूज्य स्वामीजींचे मार्गदर्शन मला सतत नवीन ऊर्जा देत असते. पुण्यामध्ये असताना कॉर्पोरेट जगताकडे आकर्षित न होता मी माझ्या कुटुंबाच्या परंपरागत आंबा व्यवसायाकडे वळलो. ते निव्वळ स्वामीजींच्या आशीर्वादामुळेच. पावस भागामध्ये माझ्या आजोबांचे शैक्षणिक व सामाजिक सेवा कार्य होते. तोच वारसा माझ्या बाबांनी समर्थपणे पेलला आणि आपसुकच तो वारसा चालवण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत आहे. ते निव्वळ परमपूज्य स्वामीजींच्या आशीर्वादामुळेच. कारण माझे बाबा कायम सांगतात, सामाजिक क्षेत्रात वावरताना मोठा संघर्ष करावा लागतो. अशा वेळी सद्गुरू उपासनेत राहिल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच या क्षेत्रात कार्य करीत असताना अहंभाव निर्माण होण्याची शक्यता असते. पण त्याकडे दुर्लक्ष करणे साध्य होते ते निव्वळ सद्गुरू कृपेनेच. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या भगवंताच्या गीतेमधील शिकवणीनुसार कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता जास्तीत जास्त कार्य करण्याचा प्रयत्न करण्याचे सामर्थ्य मला सद्गुरूंमुळेच मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती, अनिश्चितता सतत असल्याने आंब्याचे मोठे नुकसान होत आहे. अशा वेळी परमेश्वर आपली परीक्षा घेतो या भावनेने परिस्थितीशी 2 हात करण्याचे सामर्थ्य निव्वळ सद्गुरू कृपेमुळेच प्राप्त होत आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली पावस आनंद यात्रेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. स्वामीजींच्या प्रवचनासोबत स्वामी आम्हांकडून नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे साधना करून घेत असत. त्या साधनेमध्ये एक ऊर्जा व मनःशांती मिळत असे. त्यावेळचा तो आरतीचा घंटाना, मंत्रोच्चार आणि सोबत सोहम साधना, तीही प्रत्यक्ष स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी स्वरूपानंदाच्या पुण्यक्षेत्री, असा दुर्मिळ योगायोग या सर्वांमुळेच अभूतपूर्व आनंदाचा अनुभव आम्हा सर्वांना मिळाला. खरं तर हे गुरुस्तवन मातोश्री सौ मधुराताईंचा उल्लेख केल्याशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही असे मला वाटते. ज्याप्रमाणे स्वामी माधवनाथ यांच्यासोबत मातोश्री सरलाताई म्हणजे सर्वांच्या लाडक्या माई सावलीसारख्या सोबत असायच्या, त्याचप्रमाणे सौ मधुरताई सुद्धा परमपूज्य स्वामीजींची सावली बनून राहिल्या आहेत. जेव्हा मी शांत, सात्विक, वात्सल्यमूर्ती असलेल्या गुरुमावली सौ मधुराताई यांचे दर्शन घेतो तेव्हा माईंच्या दर्शनाचा आनंद मिळतो व मला मनाला प्रसन्नतेचा अनुभव येतो. स्वामीजी, येथे मला प्रामाणिकपणे कबूल करावेसे वाटते की जेवढी साधना माझ्याकडून झाली पाहिजे तेवढी होत नाही, परंतु मी या मार्गाकडे वळलो आहे व मला तुम्ही सद्गुरू म्हणून लाभल्यात याचा मला आनंद आहे. यापुढे तुम्हाला अपेक्षित असलेली साधना माझ्याकडून घडू देत अशी तुमच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. अतिशय सुंदर असं हे गुरुस्तवन झालं. पुन्हा एकदा भूतकाळात मन रमलं. स्वामीजी प्रवचन संपून ज्यावेळी जायचे त्यावेळी दुतर्फा साधक उभे असायचे आणि स्वामीजी अतिशय हळूवार पावलं टाकत जणू पायाखालची एखादी मुंगीही चिरडणार नाही अशा पद्धतीने सर्वांवर स्नेहमयी दृष्टीचा वर्षाव करत
पुढे पुढे जायचे. सौ सरलाताई पाठोपाठ असायच्या. हे दृश्य अतिशय आनंददायी असे. हे पाहताना खूप आनंद व्हायचा आणि हे अविस्मरणीय दृश्य सतत पाहत राहावं असं वाटे. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव. का बरं स्वामीजींना पाहून आनंदाच्या उर्मी उठत असत? त्यांना पाहून का बरं डोळ्यात अश्रू येत असत? स्वामीजी कोण होते असे प्रश्न त्यावेळी आपल्याला पडले नाहीत, कारण मायेच्या पडद्यामागून आपण त्यांना पाहत होतो. साक्षात भगवंत आपल्यात नांदत आहे हे आपल्याला खूप उशिरा कळलं. सद्गुरु स्वरूप अगाध आहे, अनंत आहे, ते समजणं कठीणच आहे. मला असं नेहमीच वाटतं की केवळ मकरंदनाथांनीच त्या योग्य वयात या प्रश्नांची उत्तरं शोधली, म्हणूनच अतिनिष्ठेने श्रद्धेने ते त्यांच्या पायी स्थिरावले. नाथ संप्रदायाची गुरु शिष्य परंपरा अतिशय शुद्ध स्वरूपात राखण्यासाठी या साधक विश्वातून 2 शिष्योत्तम स्वामीजींनी उत्तराधिकारी म्हणून निवडले. स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यामध्ये मला कधी वेगळी दिसलीच नाही. जसे माधवनाथ तसेच मकरंदनाथ. सुहास्यवदन, प्रेमळ अंतःकरण, करुणामय दृष्टी, खोलवर असणारा प्रेमाचा झरा, प्रेमळ हस्तस्पर्श, हे सर्व अगदी स्वामी माधवनाथांसारखंच मला जाणवतं. स्वामी मकरंदनाथांकडे असणारे अनेक गुण स्वामीजींनी हेरले होते. नेतृत्व, सेवाभाव, कार्याचं उत्तम नियोजन, सहज प्रेम करण्याची कला, निश्चयी संयमी वृत्ती, निस्सीम गुरुभक्ती, गुरुनिष्ठा, तत्परता असे अनेक गुण. म्हणूनच संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांना पदाधिष्ठित केले आणि मकरंदनाथांनीही अगदी विनम्र भावाने गुरु आज्ञा म्हणून हे पद स्वीकारले. त्यांची उच्च पातळीची गुरुनिष्ठा आणि गुरुभक्ती पाहिली की आपोआपच हात जोडले जातात. नाथ संप्रदायांचे आदिनाथांकडून आलेले बोधरूपी ऐश्वर स्वामी माधवनाथांनी मकरंदनाथांकडे सोपवले आणि त्यांनीही ते समर्थपणे संप्रदायाची शुद्धता आणि पवित्रता राखून पेलले आहे. स्वामी मकरंदनाथांच्या या कार्यात सौ मधुरावहिनींची साथही महत्त्वपूर्ण आहे. सौ सरलाताईंप्रमाणेच त्या या साधक विश्वाच्या माता होऊन राहिल्या आहेत. नावाप्रमाणेच मधुर, हसरं, प्रेमळ व्यक्तिमत्व याही गुरुमाऊलीला शतशः प्रणाम. आजच्या कार्यक्रमातील दुसरं गुरुस्तवन ऐकूया. हे गुरुस्तवन सादर करतील डोरले केंद्रातील सद्भक्त डॉक्टर अविनाश मयेकर. डॉक्टर मयेकर अतिशय सेवाभावी वृत्तीने आपला व्यवसाय सांभाळत आहेत. परमपूजनीय स्वामी माधवनाथाय नमः. परमपूज्य सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. उपस्थित सद्भक्त परिवार सर्वांना सादर प्रणाम. लहानपणापासून वडिलांबद्दल विशेष आदर वाटायचा, कारण त्यांचे वेगळेपण, सत्कर्माबद्दल, सदाचरणाबद्दल त्यांची सहज भावना. ते असे का घडले यामध्ये एक निश्चित कारण होते. ते म्हणजे त्यांची स्वामी स्वरूपानंदांवरील नितांत श्रद्धा, स्वामीजींचा त्यांच्यावरचा प्रभाव हेच होते. एकदा मी त्यांना थोरल्या स्वामीजींचे बोधामृत हे पुस्तक वाचताना पाहिलेले आठवते. त्यातील काही विचार ते मला अनेक वेळा बोलून दाखवायचे. इतकीच काय ती पारमार्थिक ओळख. ते खूप वेळा आणि विशेष करून वाढदिवसाला पावसला जात. परंतु स्वरूपानंद नक्की कोण होते, त्यांचे कार्य काय, अगदी शेजारी असून सुद्धा फारशी कल्पना नव्हती. अशातच एके दिवशी साधारण 7 वर्षापूर्वी स्वामीजींचे लेखन, त्यांनी काही लिहिलेली पुस्तकं माझ्या वाचण्याचा योग आला. यापूर्वी अवांतर वाचनाची कधी फारशी आवड व गरज भासली नव्हती, परंतु स्वामीजींच्या वाङ्मयाने मात्र माझा पार अंतःकरणाचा ठाव घेतला, जणू संमोहित केले. अधिकाधिक खोल गेलो, आवड वाढू लागली. प्रत्येक विचार तर्कसंगत आणि नेटके, अतिशय सुलभ, आर्त मनावर हळूवार फुंकर घालावी व शांत व्हावं तसा मी शांत होत गेलो. शांततेत सुख वाटू लागले. रखरखत्या वाळवंटात तहानेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीने
शीतल अमृत प्राशन करावे, त्याप्रमाणे स्वामीजींचे मौलिक विचारधान सुमारे वर्षभर अगदी झपाटल्याप्रमाणे अनुभवले व वयाच्या 40 पर्यंत ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत होतो अशा सर्व गोष्टी त्यात हळूहळू सापडू लागल्या. त्या अखंड वर्षभरात कोणत्याही अनावश्यक गोष्टींचा, पदार्थांचा मोहही जाणवला नाही. मग ते मनोरंजनाचा असो अथवा जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ असो, मन जणू त्या शुद्ध पारमार्थिक विचारधारेला व जीवन पद्धतीला सोकावले होते. आणि इथेच ध्यास लागला तो त्या निर्मळ सद्विचारांच्या उगमस्त्रोताच्या दिशेने प्रवास करण्याचा. परमपूजनीय स्वामीजींचे स्मरण सतत होऊ लागले. त्यांची काल्पनिक प्रतिमा मनात रंगवू लागलो व प्रथम डोरले येथील पोतकरांच्या घरी चालणाऱ्या केंद्रात जाऊ लागलो. केंद्रामध्ये स्वामीजींच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करताना, साधना करताना वा श्रवण करताना एक वेगळीच एकाग्रता व परमानंदाची अनुभूती येऊ लागली. त्यातूनच मग स्वामीजींच्या दर्शनाची ओढ तीव्रपणे होऊ लागली. अशातच एके दिवशी सरळ पुणे गाठले. गणेशपुरम मध्ये स्वामीजींचे प्रवचन आटोपल्यावर दर्शन रांगेमध्ये एकदा उभा राहिलो आणि कधी माझे मस्तक त्यांच्या चरणकमलावर ठेवतो असे झाले होते. स्वामीजींचा प्रत्यक्ष स्पर्श माझ्या मस्तकावर जाणवला आणि खऱ्या परमशांतीची अनुभूती कशी असते हे कळले. स्वामीजींनी अत्यंत प्रेमळपणे कुठून आलास, तुझं नाव काय वगैरे विचारपूस केली. स्वामीजींच्या पहिल्या भेटीत त्यांची शांत, सोज्वळ, हळवी पण आश्वासक अशी देहबोली, प्रसन्न गोड स्मितहास्य हे अनुभवताना त्या क्षणापासून स्वामीजींचे आपले काही जन्मजन्मांतरीचे नाते असावे किंवा परमात्म्याने काहीतरी सोय केली असावी अशी भावना सहज मनात आली. असे विचार आणि अनुभव यापूर्वी कधी आलेले आठवत नाही. त्यानंतर प्रत्येक भेटीत स्वामीजींनी म्हणावे, कसा आहेस, काय चाललंय, सर्व काही ठीक आहे ना. मग ते कधी शब्दामध्ये असो अथवा शब्दाविना असो, त्याने काही फरक पडला नाही. माझे उत्तर मात्र नेहमी एकच असायचे, अगदी छान. कारण स्वामीजी भेटल्यापासून आयुष्य खरोखरच छान चालले आहे. भूगावच्या साधना शिबिरात मात्र स्वामीजींना अगदी प्रत्यक्ष जवळून अनुभवायला मिळालं. अजूनही स्पष्ट आठवते, त्यांनी मला परमार्थाची व अध्यात्माची गोडी कशी काय लागली, केंद्रामध्ये कधीपासून यायला लागलास वगैरे विचारले. माझे स्पष्टीकरण ऐकल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर मला किंचित प्रसन्नता जाणवली. स्वामीजींनी आपल्या दैनंदिन जीवनात किती साधेपणाने व सर्वांची आपुलकीने मिळून मिसळून राहतात हे अनुभवताना मी शब्दशः अचंबित होऊन गेलो होतो. अगदी भोजनाच्या वेळी जणू प्रीती भोजनाचा सोहळाच असावा असं भासे. जेवणानंतर स्वतःची थाळी स्वामीजी स्वतः उचलून अत्यंत हळुवारपणे स्वच्छ करताना पाहून मी अक्षरशः पुतळाच झालो. एवढी मोठी संपन्न पूजनीय विभूती, परंतु कसलाही अहंकार नाही, कोठेही व्यक्ती महात्म्याचे लवलेश नाही. सर्व काही केवळ अलौकिक, अवर्णनीय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. स्वामीजी खरोखरच वंदनीय आहे. यथावकाश स्वामीजी पावसला आलेले असताना डोरले केंद्रामध्ये त्यांनी मला अनुग्रहित केले. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले आणि आयुष्याचा एक अजून सुखकर प्रवास सुरू झाला. आता सद्गुरु स्मरण हेच एक साधन व नित्योपासना होऊन राहिली आहे. आयुष्यात मिळवलेले सुख, संपत्ती, घरदार, परिवार, भौतिक साधन सुविधा, मनोरंजन इत्यादी पासून मिळणारे क्षणिक आभासी सुख, समाधान हे अतिशय क्षुद्र भासावे असे अवीट आणि अतुलनीय स्वानंद सुख हे फक्त सद्गुरूची कृपा आणि शिकवणीमुळे, त्यांच्या सत्संगामुळे व त्यांनी दिलेल्या साधनेच्या अभ्यासामुळेच शक्य झाले. स्वामीजींनी एक छान दृष्टी दिली. जीवनाकडे, प्रपंचाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. समाधानी आणि कृतार्थ असे मानवी जीवन अनुभवण्यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते सर्व दिले. अगदी न मागता दिले. जणू मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते. कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. आता आणि काय हवे? स्वामी स्वरूपानंदाने एके ठिकाणी सांगून ठेवले आहे, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. त्याप्रमाणे आता चालायचे ठरले आहे. दिशा, प्रकाश आणि सोबत माझ्या परमपूजनीय स्वामीजींची आहे.
मग आता चिंता कसली, आहे तो फक्त आनंद. सध्या कलियुगामध्ये साहजिकच सगळीकडे अशांतता, संघर्ष, हिंसा, रोगराई, अधर्म, दुःख, अत्याचार यांचाच गोंगाट ऐकू येईल. हे अनुभवताना अनेकदा मनात भलतेच आणि विचित्र विचार यायचे. अशा जगात राहण्यात तरी काय अर्थ आहे? वाटायचे एकतर जीवन जगणं थांबवावं अथवा सगळ्याचा त्याग करून दूर कुठेतरी एकांतात जंगलात निघून जावे. अशाच काहीशा मनोवस्थित असतानाच स्वामीजींची भेट झाली आणि जणू जादू व्हावी आणि सर्व चित्र बदलावे तशी परिस्थिती बदलली. मनोवस्था बदलली. एका ठायी बसून डोळे शांत मिटून साधनेने हिमालयाच्या गुहेपेक्षाही नीरव शांतीची अनुभूती आपण नित्य नेमाने मिळवू शकतो. तेही संसार, प्रपंच व विहित कर्माचा त्याग न करता. हा आत्मविश्वासच केवळ स्वामीजींच्या कृपेमुळे, त्यांच्या शिकवणीमुळे, त्यांनी करून घेतलेल्या साधनेच्या अभ्यासामुळेच निर्माण झाला. आपल्या जड देहापासून मनबुद्धीच्या पलीकडे आणि सर्वाकडे साक्षीत्वाने पाहणाऱ्या चैतन्यरूपी आनंदमय असा अंतरात्मा तो मी आहे, या जाणीवेपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण आहे. तरीही केवळ सद्गुरूच ही किमया करू शकतात. जे कोणी सद्गुरूंच्या सावलीत आश्रयाला आले त्यांना कलिप्रभावाचे भयच उरले नाही. ज्याप्रमाणे पूर्वी राम अवतार, कृष्ण अवतार होऊन गेले, त्याप्रमाणे कलियुगात या भक्तांना तारण्यासाठी, हा प्रपंचरूपी जीवनाचा भवसागर पार करण्यासाठी ईश्वराने अंशरूपी संत सद्गुरूंच्या रूपात जन्म घेतला असावा. त्यांचे शब्द, त्यांचे विचार, त्यांची साधना, सहवास, शिकवण हाच तो रामावतार असेल. सर्व थोर संतांनी आदर्श असे मानवी जीवन कसे जगावे व कसे असावे यासाठी आपले समग्र जीवन समर्पित केले. आज तेच कार्य आपले सद्गुरू अगदी प्रेमळपणे, समर्थपणे पुढे चालवत आहेत व समस्त भक्त परिवारांचे जीवन आनंदमय करत आहे. माझ्या सद्गुरूंबद्दल बोलायचे झाले तर माझे संपूर्ण आयुष्य व लेखणी अपुरी ठरेल. फक्त कालमर्यादा म्हणून थांबतो. काही चुकले तर क्षमा असावी. हरिओम. अतिशय भावस्पर्शी असं हे गुरुस्तवन झालं. मला 5 वर्ष पुण्यात राहण्याचा योग आल्याने मी सकाळच्या केंद्रात नेहमीच येत असे. त्यावेळचे स्वामी मकरंदनाथांचे ध्यानानंतरचे उत्स्फूर्त मौलिक विचार मला खूपच आवडत असत. सतत ऐकत राहावं असं वाटे. केंद्रात कधी कधी विनोदी वातावरणही असे. असंच एकदा सकाळच्या केंद्रात ध्यानानंतर सुषमा या शब्दाचा अर्थ काय असं मकरंदनाथाने श्यामाला विचारलं. तिने अर्थ सांगितला. इतरांनी मोबाईलवर शोधला. नंतर हेमा, कांचन वगैरे अनेक नावाचे अर्थ काढले गेले. थोड्या वेळाने मी नमस्कार करायला गेले तर मला म्हणाले, तुला माहीत आहे का विद्या म्हणजे काय? मी काहीच बोलले नाही. लगेचच स्वामीजी म्हणाले, अर्थ नको शोधूया. मला माहीत आहे की ही स्वामीजींची भक्त आहे. स्वामीजींनी मला आपलं म्हटलं आहे याचीच ती पावती होती. खूप दिवसांनी केंद्रात आले की स्वामीजींना होणारा आनंद मी नेहमीच अनुभवत आले. पुढा स्नेह पाझरे, मागुती चालती अक्षरे या ओवीप्रमाणे नंतर प्रेममय शब्द त्यांचे उमटायचे. विद्या आलीस, खूप आनंद झाला. किती दिवसांनी भेट झाली. असं ऐकलं की मला माधवनाथांची आठवण होते. त्यावेळी माधवनाथही असेच बोलायचे. व्यासपीठावरून सर्वांवरून ते एक दृष्टिक्षेप टाकत असत. त्यावेळी माझ्यावर येऊन दृष्टी थांबली की ते म्हणायचे, आलीस, उद्या जाणार असशील. आणि नमस्कारासाठी गेलं की म्हणायचे, तू आलीस की मला आनंद होतो. मी वाट पाहत असतो तुझी. हे ज्ञानोबा तुझी वाट पाहत असतात. हे तुकोबा तुझी वाट पाहत असतात. म्हणून यायचं. एकदा मी इथे 8 दिवस येऊन राहिले. 8 दिवसातील सर्व कार्यक्रम मी अटेंड केले. त्यांचे लक्ष माझ्याकडे होतेच. निघताना त्यांना सांगायला आणि नमस्कार करायला गेले तर पुन्हा तशीच वाक्य त्यांनी उच्चारले. बघ, 8 दिवस इथे राहिलीस, मला किती आनंद झाला. या ज्ञानोबांना किती आनंद झाला. या तुकोबांना किती आनंद झाला. असंच येत जा. मी इथे नित्य असावं असंच त्यांना वाटत होतं.
इतरांप्रमाणे याही जीवाचा उद्धार होण्यासाठी त्यांची तळमळ मला समजत होती. त्यांच्या डोळ्यातून बरसणारी करुणा बरंच काही सांगून जात असे. मी ज्या वेळी इथे येत असे त्यावेळी स्वामीजी विचारायचे, कोकणातून मला काय आणलंस? मी हरिनाम घेत घेत केलेलं काहीतरी करून आणत असे. तेही लगेच उघडून थोडं खात असत. आणखीन मलाही त्यावेळी खूप आनंद व्हायचा. कधी कधी ज्ञानोबांच्या पुढ्यात ते ठेवायचे आणि सरलाताईंना हाक मारायचे. सरलाताई सुद्धा लगेच यायच्या, चौकशी करायच्या, प्रेमाने चौकशी करायच्या, काहीतरी खायला आणून द्यायचं. हे सारं आत्ताच घडतंय असं वाटतंय. असं वाटतं की काहीतरी अगदीच जवळचे असे ऋणानुबंध स्वामीजींचे, सरलाताईंचे माझ्याशी असावेत. स्वामीजी, एवढीच शिदोरी मला पुन्हा येईपर्यंत पुरत असे. स्वामीजी, या तुमच्या प्रेमामुळेच माझं सगळं जीवन आनंदमय झालेलं आहे. आता आपण एक अभंग ऐकूया. अभंग सादर करतील डोरले केंद्रात येणारे सद्भक्त श्रीयुत आनंद तेंडुलकर. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी. समचरणी उभा पंढरीसी. कोमलांगी हरी सर्वांगी सावळा. कोमलांगी हरी सर्वांगी सावळा. भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग. भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग. कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी. समचरणी उभा पंढरीसी. ठेविता मस्तक गेले मी तुपाळा. ठेविता मस्तक गेले मी तुपाळा. हारपले मन भवदुःख भवदुःख. हारपले मन भवदुःख भवदुःख. कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी. समचरणी उभा पंढरीसी. द्रष्टादृष्ट भाव स्वरूपी मुरारा. द्रष्टादृष्ट भाव स्वरूपी मुरारा. निरांजनी ठेला मकरंद मकरंद. निरांजनी ठेला मकरंद मकरंद. कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी. समचरणी उभा पंढरीसी. समचरणी उभा पंढरीसी. आज आषाढी एकादशी. जो भक्तांचा विसावा वैकुंठवासी तो पंढरीसी उभा विटेवरी. साऱ्या विश्वाला ज्याने मोहिनी घातली आहे आणि ज्याच्या मुखावर गूढ मधुर मंद असं हास्य आहे, त्या सावळ्या हरीलाच पाहण्यासाठी सर्व वैष्णवांची भक्त हृदय व्याकुळ झालेली असतात.
सर्वच संतांनी या सगुण मूर्तीचं वर्णन केलेलं आहे आणि शेवटी मागणं एकच आहे, मला या चरणांचा ध्यास लागू दे. या सावळ्या हरीचं प्रातिभ दर्शन कसं घ्यायचं हे स्वामी मकरंदनाथांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळे इथूनच त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या समचरणावर आपण नतमस्तक होऊया. आता आपण तिसरं गुरुस्तवन ऐकूया. हे गुरुस्तवन सादर करतील सद्भक्त गुणेश गिरीश तल्लू. ते पुण्यातून इंजिनियर झालेले आहेत. सध्या जर्मनीमध्ये MS करून PhD फोक्सवॅगन कंपनीत करत आहेत. सद्भक्त गुणेशचे आईवडील माधवनाथांचे अनुग्रहित आहेत आणि ते स्वतः मकरंदनाथांचे अनुग्रहित आहेत. ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. तू माझी माऊली मी तुझे लेकरू, सुखे वास करू जगा माझी. तू माझा सोयरा सज्जन सांगाती, करी दिनराती आठवण. गुरुराया माझा तूची प्राण सखा, दावी मजनिका मोक्ष मार्ग. माधव म्हणे तुझ येतो काकुळती, जावो अहम राती ज्ञानबोधे. स्वामी माधवनाथांनी या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे प्राणसखा जीवाचा सोयरा असणारी सद्गुरू माऊली आपल्या सर्वांना परमभाग्याने लाभली आहे. या आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचा महोत्सव सद्य परिस्थितीमध्ये आपण मोठ्या आनंदाने ऑनलाईन साजरा करत आहोत. यामध्ये मला आजच्या आषाढी एकादशीच्या परम पावन दिवशी सद्गुरू स्तवन प्रकट करण्याची मिळालेली ही संधी हा केशरयुक्त दुग्ध शर्करा योगच वाटतो. मंडळाचा यासाठी मी अत्यंत आभारी आहे. अगदी लहान असल्यापासून आई बाबा मला नेहमी त्यांच्याबरोबर केंद्रात घेऊन यायचे. तेव्हा टीव्हीवर लागणाऱ्या रामायण, महाभारत, कृष्णा यांसारख्या पौराणिक मालिकांमध्ये दिसणारा देवांचा दरबार म्हणजेच केंद्र असं वाटायचं आणि स्वामी माधवनाथ हे या दरबारातील सिंहासनाधिष्ठित देवाधिदेवच आहेत असं वाटायचं. पण खरा रस मात्र मंदार, केदार, अनिकेत आणि इतर समवयीन मुलांबरोबर खेळण्यात, दंगा करण्यातच होता. त्यामुळेच केंद्राची आतुरतेने वाट बघत असायचो. त्याचबरोबर आम्हा बच्चे कंपनीला सिंहगडावर घेऊन जाणारे, तर कधी आमच्याबरोबर जाताना येताना थोडंसं खेळणारे, तर कधी दंगा केल्यावर आम्हाला ओरडणारे असे मंदारचे बाबा म्हणजे आपले स्वामीजी खूप जवळचे वाटायचे. त्यांच्या प्रवचनांनंतर त्यांना नमस्कार केल्यावर अतिशय मऊ मुलायम हात पाठीवरून फिरायचा. खूप छान वाटायचं. पण ते काय सांगत आहेत हे तेव्हा समजण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यानंतर युवा केंद्रात येत असताना अनिरुद्ध काका, अभिजित दादा यांच्या मार्गदर्शनाने युवा शिबिरांनी तसेच तेव्हा वाचनात आलेल्या काही पुस्तकांमुळेच स्वामीजींच्या विचारांची, परमार्थाची काही ओळख झाली आणि त्याचं आकर्षणच वाटू लागलं. अशाच एका युवा शिबिरात सत्संगातील प्रश्नाला उत्तर देताना मिलिंद काकांनी केलेल्या सजेशन वजा सूचनेनेच खरं तर अनुग्रहासाठी नाव दिलं. स्वामीजींनी देखील अतिशय प्रेमाने अनुग्रहासाठी होकार दिला. अनुग्रहाच्या दिवशी दीड तासात स्वामीजींनी अगदी चर्चेच्या रूपात सुरुवात करत परमार्थी जीवन, अनुग्रहाची गरज इथपासून ते ध्यानाला बसल्यावर त्यांनी भ्रुकुटी मध्याला केलेल्या स्पर्शामुळे समाधान, शांती यांचं एक नवं दालनच उघडं केलं. यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा, त्यांच्याबद्दल विचार करण्याच्या भूमिकेमध्ये एक आमूलाग्र बदल झाला. त्यांचा आणि केंद्राचा लळाच लागला. स्वामीजी आणि इतर साधकांबरोबरच जर आपण आपलं रोजचं ध्यान करू शकलो तर ध्यानाची नियमितता आणि क्वालिटी या दोघांवरही खूप चांगला परिणाम होईल असा विचार करून अनुग्रहानंतर काही दिवसांनी स्वामीजींना त्यांच्या घरी सकाळी ध्यानाला आलं तर चालेल का असं विचारायला गेलो होतो. त्यांनी माझ्या रोजच्या एकूण ट्रॅव्हलची चौकशी केली. घरापासून स्वामीजींचं घर साधारण 5 किलोमीटर आणि कॉलेज 28 किलोमीटर होतं. हे समजल्यावर ते म्हणाले, तुझी खूप ओढाताण होईल असं वाटतं रे, तू तुझ्या घरीच बसत जा आणि सुट्टीच्या दिवशी मात्र इथं नक्की ये. हे ऐकल्यावर आधी थोडा खट्टू झालो, पण नंतर ते आपला किती विचार करतात याची जाणीव झाली. साधारण वर्षभरानंतर
आम्ही स्वामीजींच्या शुक्रवार पेठेतील घराच्या जवळच राहायला आलो आणि मग त्यांची पुनः परवानगी घेऊन नियमित सकाळी ध्यानाला जाऊ लागलो. एकदा ध्यानानंतर बोलताना ते म्हणाले होते की आपल्या पात्रतेवर, शक्तीवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे आणि त्यानुसार आपण साधनेचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. निराशेला अजिबात स्थान देऊ नये. आपल्यावर आपल्या सद्गुरूंची, भगवंतांची पूर्ण कृपा आहे. त्यामुळे माझ्याबाबत जे जे काही घडेल ते सर्व काही चांगलंच घडेल असा पूर्ण विश्वास सतत ठेवला पाहिजे. त्यांचे हे शब्द आजही अगदी जसेच्या तसेच आठवतात आणि खूप मोठा धीर, बळ, विश्वास देतात. साधारण याच दरम्यान तेव्हा मुंबई नजीक राहणाऱ्या आपल्या केंद्रातील सद्भक्त हेमंत पाटील यांच्या घरी स्वामीजींच्या पाद्यपूजेला जाण्याचा योग आला होता. ते नियमिततेने काही सद्ग्रंथांवर चिंतन लिहित असलेली त्यांची एक डायरी त्यांनी स्वामीजींना वाचायला दिली होती. ते वाचतानाच स्वामीजींना होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसून येत होता. पाद्यपूजेनंतर आशीर्वचन देताना स्वामीजींनी त्यांच्या या प्रकल्पाची खूप मोठी वाहवा केली आणि म्हणाले, एखादं जीवन घडण्यासाठी काही विचारांची बैठक एकदम पक्की लागते. त्याचबरोबर त्या विचारांच्या अनुषंगाने सद्ग्रंथांचा अभ्यास, चिंतन सातत्याने केलं पाहिजे. मला हे सर्व तुमच्या या डायरीमध्ये दिसून आलं. या अशा सातत्यामुळेच तुमचं जीवन देखील घडेल. या त्यांच्या आशीर्वचनामुळे स्वामीजींना आपल्याकडून चिंतन, मनन याबाबत काय अभिप्रेत आहे याचा मोठा खुलासा झाला. स्वामीजींच्या प्रवचनांमधील, त्यांच्या एकूणच परमार्थाकडे पाहण्यामधील, तो मांडण्यामधील अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या आणि त्या आवडल्याच. परमार्थामध्ये अगम्य, अतर्क्य असं काहीच नाही आणि आपण आपल्या शक्तिबुद्धीप्रमाणे जोरकस प्रयत्न करून जर साधना केली तर सद्गुरु कृपेने आत्मदर्शनाचं ध्येय हे नक्की गाठता येईल हे त्यांनी पूर्णपणे ठसवलं. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीसाठी जशी पूर्वतयारी गरजेची असते तशीच साधनेची बौद्धिक, तार्किक एका भावाची पूर्वतयारी कशी करायची असते हे त्यांनी प्रवचनांमधून, तसेच अनुषंगिक साधनांमधून, तर कधी कधी छोट्या छोट्या प्रात्यक्षिकांमधून करून घेतली. कोणत्या सद्ग्रंथांचा आणि कसा अभ्यास करायचा याची एक मेथडच त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवली आहे. तसंच कोणत्याही गोष्टीचा म्हणजे मिळालेला वेळ, आलेली परिस्थिती किंवा एखादा सद्ग्रंथ याचा आपल्या साधनेसाठी कसा काय उपयोग करता येऊ शकतो हे ते आपल्याला नेहमीच सांगत आहेत. गेल्या काही महिन्यांपासूनच्या लॉकडाऊनच्या काळात ते घेत असलेल्या अनुषंगिक साधना हे या सर्वांचं शिखर आहे असं वाटतं. संत कबीर त्यांच्या एका दोह्यामध्ये म्हणतात, नहीं दूर है सद्गुरु हमसे, नहीं मिलने की मजबूरी है, सुमिरन के रथ पर बैठ के देखो, बस एक शब्द की दूरी है. याप्रमाणेच या कठीण काळातही या साधनांमुळेच ते आपल्या खूप जवळ आहेत असा ठाम विश्वास, श्रद्धा निर्माण झाली आणि त्याचा आपल्या सर्वांना आणि विशेषतः आम्हा परदेशी, परगावी असणाऱ्या साधकांना खूप मोठा आधार वाटतो. केंद्रापासून, घरापासून दूर परदेशात येणं तसं खूप अवघड होतं. यामध्ये देखील स्वामीजी बरोबरच होते. माझ्याबरोबर एकदम सुरुवातीला असलेले सहाध्यायी मित्र इतके परमार्थप्रेमी, सात्विक होते की त्यांच्यामुळेच माझी देखील परमार्थाची आवड, केंद्राची ओढ पुनरुज्जीवित झाली, अजूनच वाढली. त्यानंतर आजपर्यंत देखील कुठूनही कसेही भारतीय अथवा परदेशी परमार्थप्रेमी व्यक्तीच संपर्कात येतात हे अनेकदा जाणवून आलं आहे. ही मला स्वामीजींची माझ्यावर असलेली एक खूप मोठी कृपाच वाटते. माझा साधनेचा संवेग नेहमी वाढतच राहावा याकरता तेच आपल्या केंद्रातील अनेक साधक मित्रांना इकडे वरचेवर पाठवत असतात असं वाटतं. त्यांचं माझ्यावर या सर्वांवरून लांबून देखील पूर्ण लक्ष आहे हे जाणवतं. 2017 सालच्या आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाला यायला न जमल्याने त्यानंतर काही आठवड्यांनी स्वामीजींशी फोनवर बोललो होतो. स्वामीजींनी आम्हा उभयतांची पूर्ण चौकशी केली. तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचं ऑनलाईन ब्रॉडकास्टिंग बघायला जमलं नसेल तर रेकॉर्डिंग ऐका.
तुमच्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वाचन करा, साधना करा आणि मी तुमच्या बरोबरच आहे असा आशीर्वाद त्यांनी दिला. शेवटी फोन ठेवताना किती दिवसांनी आवाज ऐकला रे तुमचा, आणि संध्याकाळी आईबाबा केंद्रात भेटल्यावर काय निरोप देऊ असं अगदी प्रेमाने विचारलं. त्या प्रेमाने पाझरून गेल्याने उत्तर द्यायला देखील शब्द फुटले नाहीत. मध्यंतरी स्वामीजींशी व्यक्तिशः काही बोलणं झालं होतं. बोलण्याच्या विषयाच्या ओघात त्यांना असं म्हटलो की परमार्थाचा, आपल्याला अपेक्षित असं जीवन जगण्याचा प्रयत्न आता काहीही झालं तरी सोडायचा नाही. त्यांनी माझ्या डोळ्यात अगदी खोलवर पाहिलं आणि ते म्हणाले, अरे मला हा पूर्ण विश्वास आहे, तू असंच जीवन जगशील याची पूर्ण खात्री आहे मला. काय आपली पात्रता, योग्यता, त्यांनी इतका विश्वास ठेवावा अशी. पण याच त्यांच्या शब्दांचा अनेकदा आधारही वाटतो. अशा स्वामीजींच्या अनेक आठवणी या सद्गुरु स्तवनाच्या योगाने दाटून आल्या आहेत. याच आठवणी कोलाहलाच्या क्षणी स्थिरता, शांतता तर मरगळ आलेली असता एक नवप्रेरणा देतात. हे सद्गुरु स्तवन मातोश्री सौभाग्यवती मधुराताई यांच्याबद्दलचे भाव प्रकट केल्याशिवाय संपूर्ण होऊच शकणार नाही. मला आठवतं आहे, शाळेत असताना आई बाबा दोघंही नोकरी करत असल्याने माझा अभ्यास कसा काय होत असेल या काळजीने त्यांनी आईबाबांना मला मंदार केदार जात असलेल्या क्लासला घालायला सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्या दर 2-4 आठवड्यांनी केंद्रात अथवा घरी माझ्या अभ्यासाची नेहमी चौकशी करत असत. तेव्हा याबद्दल काही वेगळं वाटलं नाही, पण आज त्यांचं यातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जाणवून येते. याच बरोबरीने त्या अनेकदा अगदी स्वामीमय, स्वामीजींशी एकरूप होऊन गेल्या आहेत असं जाणवतं. 2018 मधल्या आपल्या महाशिबिरानंतर आम्ही उभयतांनी त्यांना नमस्कार केला होता. त्यांनी सौभाग्यवती सईला अगदी प्रेमाने, सौधार्याने, अगदी सहज येत जा असा आशीर्वाद दिला. स्वामीजींसारखेच शब्द, तसाच टोन, तेच प्रेम, तीच करुणा कानावर पडल्याने खूप भारावून जायला झालं. समर्थांचं आनंदभुवनाचं स्वप्न, स्वामी माधवनाथांचा 5% परमार्थप्रेमी साधक परिवाराचा आशीर्वाद, स्वामी मकरंदनाथांच्या कृपेने, प्रेमाने आपल्या केंद्राच्या रूपाने जगण्याचं भाग्य मिळत आहे. पंकज मामा, मिलिंद काका वेळात वेळ काढून वैयक्तिक मार्गदर्शन करतात. सुनील काका, नवीन सर, सुधीर काका भुगाव साधना शिबिरांमध्ये परमार्थाचं अजून इझी टू अप्लाय असं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे आपली ऑडिओ व्हिज्युअल समिती, व्हॉट्सॲप समिती, यूट्यूब समिती स्वामीजींचा एक शब्द आम्हाला बेस्ट क्वालिटीमध्ये कसा काय मिळू शकेल यासाठी प्रयत्नांची निरंतर पराकाष्ठा करत असतात. त्याचबरोबर आपण सगळेच लांब असलेल्या आमची खूप प्रेमाने चौकशी करत असता. या आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे स्वामीजींच्या चरणी केंद्राशी घट्ट बांधला गेलो आहे. या सौधार्याच्या वातावरणात स्वामीजींना अपेक्षित असा साधनेचा, सद्गुणांची कास धरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याच कृपेने अखंड घडत राहावा हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. अतिशय भावस्पर्शी असं हे सद्गुरु स्तवन झालं. परदेशी राहूनही सद्गुरूंच्या स्मरणात ही मुलं राहतात हे ऐकूनच फार आनंद वाटतो. स्वामी माधवनाथांनी परमार्थाचं जे शुद्ध बीज पेरलं त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. स्वामीजींचं आनंद वनभुवनाचं सुंदर स्वप्न इथे साकार होताना दिसत आहे. स्वामी मकरंदनाथांनी हा संप्रदायाचा डोलारा अतिशय समर्थपणे पेललेला आहे. या सर्वाचं श्रेय स्वामी मकरंदनाथ त्यांच्या सद्गुरूंनाच देतात. आपण केवळ निमित्त आहोत असाच त्यांचा भाव असतो. सद्गुरूंनी सोपवलेली संप्रदायाची जबाबदारी जशी माधवनाथांनी चंदनाप्रमाणे झिजून पूर्णत्वाला नेली, त्याचप्रमाणे स्वामी मकरंदनाथही तब्येतीची पर्वा न करता सद्गुरू कार्य समजून संप्रदाय अधिकाधिक वर्धिष्णू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वामी स्वरूपानंदांना अपेक्षित असं शुद्ध परमार्थाचं स्वप्न इथे साकार होताना दिसत आहे. आत्ता लॉकडाऊनच्या काळात स्वामीजी ज्या अनुषंगिक साधना घेत आहेत
त्या त्यांनाच स्फुरलेल्या आहेत, त्या अंतरंग साधन आहेत. स्वामीजी आपल्याला भरभरून देत आहेत, आपण ते घ्यायला मात्र पात्र व्हायला हवं आहे. या काळात स्वामीजींचं प्रत्यक्ष दर्शन जरी मिळत नसलं तरी त्या अंतरंग साधनेतून प्रत्यक्ष दर्शन घडत आहे, शांतीचा प्रत्यय येत आहे. हीच ती गुरुकृपा आहे. या लॉकडाऊनच्या काळात साधकाचं चित्त विचलित होऊ नये यासाठी ही माऊली या साधना घेत आहे. त्यांची आपल्यासाठी असणारी तळमळ सर्वांनाच समजते आहे. अनेक कठीण प्रसंगात स्वामीजींनी कशी साथ दिली आहे किंवा ते आपल्या मागे कसे उभे आहेत याची अनुभूती सगळ्यांनाच आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत. अखंड चालत आलेल्या नाथ संप्रदायी सद्गुरूंचे आपण अनुग्रहित आहोत. आदिनाथांपासून मकरंदनाथांपर्यंत सर्वांची कृपा आपल्यावर बरसते आहे. इथे मकरंदनाथांचे लीलाचरित्र चालू आहे. साक्षात परब्रह्म आपल्यात नांदत आहे. या परब्रह्म तत्वाला ओळखण्यासाठी जी गुरुभक्ती, जी गुरुनिष्ठा, जो शरणागत भाव आवश्यक आहे तो स्वामीजी आम्हा सर्वांच्यात निर्माण होऊ दे. यासाठी लागणारी साधना, अभ्यास आम्हा सर्वांकडून होऊ दे. आणि तुम्ही ज्या आनंदात राहता त्या आनंदात आम्हालाही राहता येऊ दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हरी. यानंतर सद्भक्त केदार आणि सौ आरोही वझे स्वामीजींना औक्षण करतील. नंतर विलासदादा आरती करतील आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवितो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. कृपाळू तो ज्ञानदेवी, पाजेसी अमृत ओवी. देशी जाणीव आगळे, जाणीव आगळे अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी. सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाविसी आरता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा. मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधवनाथा, आरती माधव. दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवितो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा. भावेन मुनी पदकमलावरी ठेवियला माथा. ज्ञानदेवीच्या पवित्र रंगी रंगुनी परमार्था. स्वामी तू रंगुनी परमार्था. प्रपंच साधुनी भक्ती प्रेमे स्वानंदे रमता. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, मकरंदनाथा. भावेन मुनी पदकमलावरी ठेवियला माथा. सोहम हंसारूढ राहुनी शांतविसी आरता. स्वामी तू शांतविसी आरता. नाथपंथीची खून धाविसी उन्मनी सुख भक्ता. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा.
भावेन मुनी पदकमलावरी ठेवियला माथा भावधरुणिया चातक जैसा शरण येई मेघा जैसा शरण येई मेघा दास म्हणे मी अनन्य तैसा धाव पाव वेगा हो वाळू आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावेन मुनी पदकमलावरी ठेवियला माथा भावेन मुनी पदकमलावरी ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।